नमस्कार. एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत शयन स्थितीमधील सर्वांचं आवडतं आसन म्हणजे शवासन. हे शवासन लोकांना वाटतं की करायला सोपं आहे, परंतु सगळ्यात अवघड हे आसन आहे. कारण या आसनामध्ये आपल्याला इनपुट आउटपुट म्हणजे विचार जे आहेत ते सगळे थांबवावे लागतात. 5 ज्ञानेंद्रिये आत आपल्याला ओढून घ्यावे लागतात आणि श्वासाची गती, हृदयाची गती मंद व्हायला लागते. तेव्हाच हे आसन आपल्याला जमलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपण प्रत्यक्ष कृती करून पाहणार आहोत. आपण प्रत्यक्ष कृती करूया. तुम्ही तयार आहात ना? चला, हे शवासन आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे अनुभवूया. चला, आपण दंडासन स्थितीमधून आता शवासन या स्थितीमध्ये म्हणजे पाठीवर आपण झोपूया. चला, पाठीवर हळुवारपणे शयन स्थितीमध्ये दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्या. दोन्ही हात धडापासून लांब, अर्धवट मूठ, मान सोयीनुसार डावीकडं किंवा उजवीकडं. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण नकोय. हे जे शवासन आहे, या शवासनाचा उल्लेख योग ग्रंथामध्ये एका श्लोकामध्ये सांगितलंय. उत्तानम शववद भूमौ शयनम तच्छवासनम शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकारकम. पहिल्या ओळीमध्ये शवासनाचा आकृतिबंध सांगितलेला आहे. जमिनीवर पडलेल्या प्रेतासारखी स्थिती म्हणजे शवासन. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचे लाभ सांगितलेत. शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकारकम. हे शवासन शरीराला, मनाला, चित्ताला पूर्ण विश्रांती देणारं आसन आहे. चला, आपण हे शवासन आता आपण प्रत्यक्ष एक एक अवयव सैल, शिथिल आणि ताणमुक्त करण्याचा प्रयत्न करत जाऊया. आपण मनानी आणि जाणीवेनी दोन्ही पायाच्या अंगठ्यापाशी चला. दोन्ही पायाचे अंगठे, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, पाचवी करंगळी, दोन्ही पायाचे तळवे, टाचा, घोटे म्हणजे दोन्ही पावलं स्वस्थ, सैल, शिथिल, मनानी आणि जाणीवेच्या स्तरावर. दोन्ही पावलांना काही काम नाही आहे, उभा राहायचं नाही आहे, चालायचं नाही आहे. दोन्ही पावलं विश्रांती अवस्थेमध्ये आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. घोट्यापासून वर चला. पिंडरीचा भाग, पिंडरीचे स्नायू, पुढचा हाडाचा नडगीचा भाग स्वस्थ करा. गुडघा, गुडघ्याची वाटी, गुडघ्याचा सांधा, गुडघ्याच्या पाठीमागील भाग, गादीचा स्वस्थ करा, सैल करा, शिथिल करा, ताणमुक्त करा. गुडघ्यापासून पायाच्या बोटापर्यंत पायाचा खालचा भाग स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. आता गुडघ्यापासून वर चला. मांडीचा वरचा भाग, मांडीचा खालचा भाग, जांघ्याचा सांधा आणि मांडीचा आतला हाडाचा भाग स्वस्थ करा, सैल करा, शिथिल करा, ताणमुक्त करा. दोन्ही पाय रिलॅक्स. श्वासाची गती मंद होत चालली आहे. हृदयाची गती मंद होत चालली आहे. विचाराची धाव कमी कमी होत चाललेली आहे. आता तुम्ही जांघ्याच्या सांध्यापासून वर चला हळुवारपणे. तुम्ही आता मनाला आणि जाणीवेला घेऊन खुब्याचा भाग, नितंबाचा भाग, कंबर, कमरे अवतीभोवतीचे मणके, स्नायू सैल, शिथिल, ताणमुक्त. पोटाचा भाग सैल करा, छातीचा भाग सैल करा. हळुवारपणे पोट, छाती आणि पाठीचा भाग स्वस्थ करा. खांदे, खांद्याचे सांधे, दंडाचा भाग, हाताचे कोपरे, हाताचे मनगट, हाताचे तळवे, बोट स्वस्थ करा, सैल करा, शिथिल करा. मानेचा भाग आणि गळ्याचा भाग स्वस्थ करा. संपूर्ण चेहरा स्वस्थ, डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर ढिले, सैल, शिथिल, ताणमुक्त. इथं आपण शवासन संपूया.